हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपले या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो। मी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज सावळज तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी कार्यरत आहे। आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण 24 पार्ट अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये आपण घेतलेले आहेत लेसन्स, पोयम, त्यानंतर ग्रामरचे टॉपिक, त्याचबरोबर आपण घेतलेले आहे रायटिंग स्किलचे काही टॉपिक। तर आज आपण घेतोय पोयम, दुसरी पोयम जिचं नाव आहे इंडियन वेव्स। आणि या पोयमचं आपण आज कॉम्प्रिहेन्शन म्हणजे फक्त क्वेश्चन आन्सर आपण अपलोड करणार आहोत। आणि जो नेक्स्ट पार्ट येईल त्यामध्ये आपण या पोयमचं ॲप्रिसिएशन अपलोड करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिलं आपण ही जी पोएटेस आहे, ज्या पोयमची पोएटेस आहे जिचं नाव आहे सरोजिनी नायडू, तिची आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर बघा, सरोजिनी नायडूला आपण नाइटिंगेल ऑफ इंडिया असंही ओळखलं जातं। नाइटिंगेल ऑफ इंडिया असं सुद्धा सरोजिनी नायडूलाच ओळखलं जातं। आणि बघा तिने काय काम केलं, त्याने असं काय काम केलं, काय योगदान होतं त्यांचं, ते आपण थोडक्यात बघूया। इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टिव्हिस्ट म्हणजे ज्यावेळी आपली स्वातंत्र्य चळवळ चालू होती, ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला नव्हता, त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचं योगदान देणारी म्हणजे ही सरोजिनी नायडू होत। तर बघा, त्या एक कवयित्री पण आहेत आणि त्या एक पॉलिटिशियन, राजकारणीसुद्धा आहेत। बघा, जर तुम्हाला माहीत असेल, ज्यावेळी सविनय कायदेभंग ही चळवळ चालू होती, मिठाचा सत्याग्रह चालू होता धारासना येथे, तर ज्यावेळी गांधीजींना अटक झाली त्यावेळी धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं ते सरोजिनी नायडू यांनी। त्यानंतर बघा, फर्स्ट वुमन टू बिकम द गव्हर्नर इन 1947 म्हणजे बघा, भारतामध्ये ज्या ज्या महिलांनी अशी उच्च पदं उपभोगलेली आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान किंवा राज्यपाल, तर पहिल्या राज्यपाल झाल्या होत्या त्या म्हणजे कोण? सरोजिनी नायडू। त्यानंतर बघा, सेकंड वुमन टू बिकम द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस इन 1925 ज्यावेळी बघा 1885ला काय झालं होतं, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती। तर 1925 साली ज्यावेळी ते अधिवेशन भरलं होतं कानपूर या ठिकाणी, तर त्याच्या अध्यक्ष त्या होत्या, म्हणजे कोण होत्या? त्या दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या। पहिल्या महिला अध्यक्ष होते ॲनी बेझंट आणि दुसऱ्या सरोजिनी नायडू। आणि नोटेबल वर्क काय आहे त्यांचं, तर द गोल्डन थ्रेशोल्ड ही त्यांनी कादंबरी लिहिली आणि इन द ब्रदर्स ऑफ हैदराबाद ही सुंदर कविता त्यांनी लिहिलेली आहे। त्यानंतर बघा, आज आपण आजची जी कविता आहे जिचं नाव आहे इंडियन वेव्स, त्या इंडियन वेव्हरच्या कवितेला आपण काय करूया, स्टार्ट करूया। तर बघा, आपल्या जीवनात 3 टप्पे येतात बघा, म्हणजे आपलं साधारण एक बालपण असतं, तरुणपण असतं आणि त्यानंतर वार्धक्य येऊन माणसाचा काय होतं, मृत्यू होतो। मग ह्या कवितेमध्ये 3च कडवी आहेत आणि ते 3 कडवी माणसाचे जीवनाचे हे 3 जे टप्पे आहेत, म्हणजे बालपण किंवा जन्म, त्यानंतर तरुणपण आणि त्यानंतर मृत्यू, हे तिन्ही टप्पे प्रतिकात्मक रूपात सिम्बॉलिक टाईपमध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 3च कडवे आहेत आणि 3 कडवे त्यांनी 3 स्टेज, माणसाच्या आयुष्याचे 3 स्टेज दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। बघा काय म्हणतायत पहिल्या कडव्यामध्ये, वेवर्स वेविंग ॲट ब्रेक ऑफ डे। ब्रेक ऑफ डे म्हणजे काय बघा, मॉर्निंग, म्हणजे अगदी भल्या पहाटे जेव्हा दिवस काय होतो, सुरू होतो, अगदी दिवसाची सुरुवात। मग त्या ठिकाणी दिवसाच्या सुरुवातीलाच विणकर काय विणत आहेत, काय विणत आहेत? व्हाय डू यू वेव अ गार्मेंट सो गे? गे या ठिकाणी अर्थ घ्यायचा ब्राईट, हॅपी, सकाळी सकाळी हॅपी मूडमध्ये, आनंदात, जोशामध्ये तुम्ही काय विणत आहात? व्हाय डू यू वेव, काय विणत आहात तुम्ही असं, आणि एवढ्या आनंदी मूडमध्ये काय विणत आहेत असं विचारलं आहे। आता कसं विणत आहेत बघा, ते ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हेल्सियन वाईल्ड। हेल्सियन वाईल्ड म्हणजे काय बघा, किंगफिशर अ बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल प्लम्स, म्हणजे त्याची जी पिसं आहेत ना ती कलरफुल आहेत। मग असे कलरफुल असं तुम्ही काय विणताय? काय उत्तर दिलं बघा त्यांनी, वी वेव द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड, म्हणजे आत्ताच जन्म झालेल्या बाळासाठी आम्ही बघा ती आंगडी म्हणतात, त्याला टोपरी म्हणतात, मग ते आम्ही काय करत आहोत, आत्ताच जन्मलेल्या बाळासाठी आम्ही सुंदर सुंदर ती आंगडी टोपरी काय करत आहोत, विणत आहोत, असं उत्तर कोणी दिलं? विणकरांनी दिलं। याचाच अर्थ आपण या ठिकाणी लाईफचं जो पहिली स्टेज आहे, बालपणाची स्टेज, ती एक कवयित्रीने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर पुढे बघूया, पुढे बघा काय सांगितलं आहे, वेवर्स वेविंग ॲट फॉल ऑफ नाईट। बघा काय सांगितलेलं आहे की संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी ते काय विणत आहेत, फॉल ऑफ नाईट, संध्याकाळ होत नाही, फॉल ऑफ नाईट म्हणजे आत्ता सुरुवात होते संध्याकाळची। व्हाय डू यू वेव अ गार्मेंट सो ब्राईट, असे तुम्ही काय ते पोशाख, असे ब्राईट कलरफुल पोशाख का विणत आहेत तुम्ही?
लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. म्हणजे जशी मोराची पिसं असतात पर्पल आणि ग्रीन कलरची असतात, जांभळ्या कलरची, हिरव्या कलरची असतात, तसं तुम्ही काय विणत आहेत, कोणता पोशाख विणत आहेत? तर काय उत्तर दिलं बघा त्यांनी, वी वेव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आम्ही काय करत आहोत, राणीचा लग्नाचा पोशाख विणत आहोत. काय उत्तर दिलं, राणीचा लग्नाचा पोशाख विणत आहेत. म्हणजे या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, तरुणपण, माणसाचे तरुणपणाचा जो टप्पा येतो लाईफमध्ये, तो टप्पा येथे सांगण्याचा प्रयत्न लेखिकेने या कवयित्रीने केलेला आहे. त्यानंतर बघा, वेवर्स वेविंग सोलेमन अँड स्टील. अगदी गंभीर काय झाले, ते गंभीर झालेले आहेत बघा. स्टील गंभीर, शांतपणे ते काहीतरी विणत आहेत. म्हणजे शांतपणे, आता शांतपणे आलं आहे. सकाळी कसे होते ते एकदम जोशामध्ये होते, आनंदात होते. नंतर काय होते बघा, थोडंसं तारुण्याचं होतं टायमिंग, त्यावेळीसुद्धा ते कसे होते, चांगलं कलरफुल कपडे विणत होते. परंतु आता संध्याकाळच्या वेळेला ते कसे झाले, स्थिर आणि गंभीर झालेले आहेत. व्हॉट डू यू वेव इन द मूनलाईट चिल. म्हणजे या चांदण्याच्या प्रकाशात, स्तब्ध निरभ्र या चांदण्याच्या प्रकाशात तुम्ही काय विणत आहात. व्हाईट ॲज फिदर, पिसासारखं सुंदर, व्हाईट प्रकाश, शुभ्र, व्हाईट ॲज क्लाउड. ते पांढऱ्या ढगांसारखं तुम्ही काय विणतात आता, म्हणजे ते पांढरा धगा विणत आहेत. काय म्हणाले बघा ते, वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. फ्युनरल म्हणजे काय बघा, म्हणजे मेलेल्याचे विधी असतात, मेल्यानंतर मृत झाल्यानंतर माणसाचे जे विधी असतात त्याला आपण म्हणतो फ्युनरल. आणि श्राउड म्हणजे काय बघा, कफन, ज्यामध्ये काय केलं जातं, अ क्लॉथ इन विच अ डेड पर्सन इज रॅप्ड. डेड पर्सन, मृत व्यक्तीला ज्यामध्ये गुंडाळलं जातं त्याला म्हणतात श्राउड, म्हणजे काय म्हणतो आपण, कफन. काय विणत आहेत ते रात्री, मध्यरात्री काय विणत आहेत, ते कफन विणत आहेत. काय उत्तर दिले त्यांनी, की आम्ही कफन विणत आहोत. परंतु कफन विणता विणता त्यांचा जो मूड आहे तो कसा झालेला आहे, गंभीर झालेला आहे. म्हणजे बघा, 3 स्टेज कवयित्रीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एक आहे तो जन्माचा, दुसरा आहे तो लग्नाचा, आणि तिसरा आहे तो मृत्यूचा. ओके, त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन आन्सर. त्यामध्ये पहिल्यांदा बघूया आपण ग्लोबल अंडरस्टँडिंग. बघा काय सांगितलं आहे, द वेवर्स रिप्लाय टू द पोएट्स क्वेश्चन इन ईच स्टांजा. बघा 3 स्टांजा होते आणि तिन्ही स्टांजामध्ये जे त्या विणकरांचं जे प्रत्युत्तर आहे कवयित्रीला, ते कसं आहे बघा. व्हॉट इज अ कॉमन फॅक्टर, काय कॉमन फॅक्टर त्यांच्यामधला, व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम दॅट, तुम्हाला त्यातून काय कळतं. ब्लू ॲज द विंग ऑफ हेल्सियन वाईल्ड, लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन, व्हाईट ॲज फिदर. यावरून तुम्हाला कॉमन फॅक्टर, यामध्ये असा कोणता कॉमन फॅक्टर आहे, जी गोष्ट सर्वांमध्ये, तिघांमध्ये कॉमन आहे, सारखी आहे, अशी कोणती आहे, कोणती तुम्हाला आढळली. बघा काय आढळलं आपल्याला, वी फाइंड रेफरन्स टू अ बर्ड. सर्व बघा पिसं सांगितलं. पिसं कोणाची असतात, पक्षाचे असतात. म्हणजे आपल्याला कोणाचा संदर्भ मिळतो आहे, पक्षाचा मिळतो आहे. ऑल द अबाव 3 कंपॅरिझन्स, इन ऑल ऑफ देम द वेवर्स रेफर टू द कलर ऑफ द बर्ड्स फिदर्स. म्हणजे या ठिकाणी पक्ष्यांचे जे पिसांचे रंग आहेत त्याचा रेफरन्स, त्याचा संदर्भ कवयित्रीने घेतलेला आहे. वी कुड टेक इट नॉट ओनली रेफर्स टू द ब्राईटनेस बट ऑल्सो टू द लाईटनेस ऑफ द क्लॉथ. बघा ब्राईटनेस, फक्त आपण काय करतो आहे, ब्राईटनेसच घ्यायचं नाही आहे, तर लाईटनेस जे हलकं असतं. पिसं कशी असतात सांगा, कलरफुल असतातच परंतु हलकीसुद्धा असतात. म्हणजे त्या कपड्यांचा हलकेपणसुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे. द फॅब्रिक इज सॉफ्ट अँड लाईट ॲज फिदर्स. फॅब्रिक जे आहे, धागा जो आहे, तंतू, तो कसा आहे, सॉफ्ट आहे पिसांसारखा. अँड टेंडर फॉर द टेंडर न्यू बॉर्न. म्हणजे बघा जे आत्ताच जन्मलेलं बाळ असतं ते कसं असतं, नाजूक असतं. मग त्यांच्यासाठी तो धागासुद्धा नाजूकच असावा लागतो. ऑर फॉर द ट्रान्सपरंट वेल ऑफ द फॉर द क्वीन. परंतु जो क्वीनचा लग्नाचा ड्रेस आहे तो कसा असायला पाहिजे, ट्रान्सपरंट असायला पाहिजे. मग तशा प्रकारे ट्रान्सपरंट काय केलेलं आहे, वेलसुद्धा क्वीनचा जो ड्रेस आहे तो ट्रान्सपरंट घेतलेला आहे, तो पिसांप्रमाणे घेतलेला आहे. द प्युअर व्हाईट श्राऊड. आणि बघा ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी कसं असतं बघा, प्युअर, शुद्ध, शुभ्र असं काय करतात, कपडे किंवा ते कफन, ते सुद्धा विणण्याचं काम विणकर करत आहे. आणि ते सुद्धा कसं आहे, सॉफ्ट आहे, मऊ आहे. त्यानंतर पुढे बघा, डिस्कस द व्हेरियस प्रॉडक्ट मेड बाय द वेवर्स इन द पोएम. आता जे जे प्रॉडक्ट बनवले त्याबद्दल चर्चा करायचं सांगितलं. आता 3 प्रॉडक्ट बनवले होते. पहिलं होतं ते न्यूबॉर्न बेबीसाठी, दुसरं होतं ते क्वीनसाठी लग्नाचं ड्रेस, आणि तिसरं होतं ते मेलेल्या माणसासाठी कफन. मग याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. द पोएट आज द वेवर्स दॅट दे आर वेविंग ॲट व्हॉट दे आर वेविंग ॲट डे ब्रेक. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला ते काय विणत आहेत. इट इज अ ब्राईटली कलर्ड क्लॉथ अँड शी आज द रिझन. काय होतं त्या ठिकाणी, ब्राईट क्लॉथ होता. मग तिने कारण विचारलं तर काय म्हणाले बघा, द वेवर्स रिप्लाय दॅट द रोप्स इन द गे कलर ऑफ द वाईल्ड किंगफिशर आर फॉर अ न्यूबॉर्न. म्हणजे हे जे गे कलरमध्ये आहेत, गे म्हणजे ब्राईट कलरमध्ये जे आहेत, कशासारखे आहेत ते, वाईल्ड किंगफिशरच्या पिसांसारखे आहेत. ते कुणासाठी होते, न्यूबॉर्न बेबीसाठी होते. त्यानंतर बघा, द पोएट नेस आज द वेवर्स ॲट डस्क. डस्क म्हणजे संध्याकाळी, इव्हिनिंगचे टाईम होता, त्यावेळी विचारलं व्हॉट दे आर वेविंग दॅट ब्राईट क्लॉथ. कलरफुल क्लॉथमध्ये ते काय
विणत आहेत असं विचारलं होतं. द पर्पल अँड ग्रीन शेडेड फॅब्रिक इज फॉर अ क्वीन्स वेडिंग वेल. म्हणजे हे जो पर्पल जांभळ्या कलरचा हिरव्या कलरचा जो ड्रेस होता तो कोणासाठी होता? राणीच्या लग्नाचा ड्रेस होता. रिप्लाय द वेवर, वेवरनी रिप्लाय उत्तर दिलं होतं. द पोएट आज व्हॉट दे आर मेकिंग द चिल नाईट इन द मूनलाईट. म्हणजे चांदण्यामध्ये चिल म्हणजे अगदी स्थिर अशा ते लाईट त्या मूनलाईटमध्ये किंवा अगदी आपण म्हणतो शांत गंभीर वातावरणात ते काय विणत होते? द वेवर्स आर वेविंग अ क्लॉथ ॲज व्हाईट ॲज अ फिदर ॲज अ क्लाउड. म्हणजे अगदी बघा पिसं जशी पांढऱ्या पिसांप्रमाणे पांढऱ्या ढगांप्रमाणे तो क्लॉथ ते विणत होते, कपडा जे विणत होते ते कशासाठी होतं बघा? दे आर वेविंग अ श्राऊड फॉर अ डेड मॅन्स फ्युनरल. म्हणजे मृत व्यक्तीच्या कफन ते काय करत होते? विणत होते मध्यरात्री. पिक आउट 2 वर्ड्स यूज टू डिस्क्राईब द वेवर्स इन द लास्ट स्टांजा. लास्ट स्टांजामध्ये बघा वेवरला डिस्क्राईब करण्यासाठी कोणते 2 शब्द वापरले होते बघा? सोलेमन आणि स्टील. आता सोलेमन आणि स्टीलचा अर्थ काय बघा? 2 वर्ड्स यूज इन द लास्ट स्टांजा टू डिस्क्राईब द वेवर. मग वेवरचा मूड या ठिकाणी सांगितलेला आहे की जेव्हा लास्टला ते कफन विणत होते त्यावेळी त्यांचा मूड कसा झाला होता? द वर्ड डिस्क्राईब द ओकेजन फॉर विच द क्राफ्ट्समॅन आर वर्किंग. जो प्रसंग आहे बघा, ज्या प्रसंगासाठी ते विणत होते कपडा कशासाठी विणत होते? एका मृत व्यक्तीच्या कपनासाठी विणत होते. मग त्यावेळी ते हसत हसत किंवा एन्जॉय मूडमध्ये बनवतील का? नाही, तर ते सिरियस मूडमध्ये बनवतील. अ श्राऊड इज बिंग ओवन फॉर अ फ्युनरल. मेलेल्या माणसाच्या अंतिम विधीसाठी ते विणलं जातं. द वर्कर्स मूड इज ऑल्सो सिरियस अँड अनस्माइलिंग बिकॉज ऑफ द ओकेजन. बघा जो प्रसंग होता तो गंभीर आहे म्हणून ते हसत नाही आहेत, ते सिरियस मूड आहेत बघा. सिरियसमध्ये अनस्माइलिंग हसत नाही आहेत ते अशा गंभीर वातावरणात ते कपडा विणत आहेत कारण तो कपडा मृत व्यक्तीच्या कफनासाठी बनवला जात होता. बघा आता आपण बघूया पर्सनल रिस्पॉन्स. एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ द वेवर्स. आत्ताची जी प्रेझेंट कंडिशन आहे, आत्ताची सध्याची जी स्थिती आहे वेवरची त्याबद्दल तुम्हाला तुमचे व्ह्यूज मांडायचे आहेत. बघा आत्ताची सध्याची कंडिशन विणकरांची खूप चांगली आहे का? नाही आहे. वेविंग हॅज एक्झिस्टेड फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स इन इंडिया. हजारो वर्षापासून आपल्या भारतात वेविंग ही विणकाम जी आहे ती कला अस्तित्वात आहे. इट वॉज सेकंड ओनली टू ॲग्रिकल्चर. म्हणजे शेती हा जर पहिला प्रमुख व्यवसाय मानला तर वेविंग हा काय होता? दुसरा प्रमुख व्यवसाय होता. काय म्हटलं बघा? इंडस्ट्रियलायझेशन देन ब्रॉड प्रॉब्लेम्स फॉर देम. आता इंडस्ट्रियलायझेशन झालं, मशीन्स आल्या आणि मशीननी काय झालं? ह्या विणकाम व्यवसायाला काय झालं? प्रॉब्लेम्स क्रिएट केलेल्या आहेत, समस्या निर्माण केलेल्या आहेत. पॉवर लूम्स आर फास्टर अँड मॅन्युफॅक्चर लार्ज क्वांटिटीज. आता पॉवर लूम्स आलेले आहेत, ते काय करतात? खूप मॅन्युफॅक्चर खूप उत्पादन करतात, खूप जास्त क्वांटिटीजमध्ये उत्पादन करतात आणि खूप कमी वेळात करतात. फॅशन हाऊसेस बाय फॅब्रिक. हे जे फॅशन हाऊसेस आहेत आता तुम्ही मॉल्स वगैरे बघितलं असाल ते काय करतात? फॅब्रिक घेतात कुणाकडून? वेवर्सकडून घेतात. पुट दिअर लेबल्स आणि आपले स्वतःचे लेबल लावतात अँड सेल ऑफ द क्लॉथ ॲट अ व्हेरी हाय प्राईस. आणि स्वतःच खूप किमतीमध्ये ते विकतात कम्पेअर टू द प्राईस पेड टू द क्राफ्ट्समॅन. परंतु जे क्राफ्ट्समॅन आहेत, जे विणकर आहेत, त्यांना खूप कमी काय केलं जातं? प्राईस पे केलं जातं. परंतु ते खूप लेबल खूप लावतात मोठे मोठे आणि खूप जास्त पैशाने ते विकलं जातं. त्यानंतर आपण बघूया फिगर ऑफ स्पीच. सिमिलचं एक्झाम्पल आपल्याला सांगायचं. सिमिल म्हणजे असा फिगर ऑफ स्पीच ज्यामध्ये ॲज किंवा लाईक वापरून 2 गोष्टींची तुलना केली जाते. व्हाईट ॲज बघा, ॲज आलेला आहे म्हणजे 2 गोष्टींची तुलना केली आहे. फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, ॲजने तुलना केलेली आहे. लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. या ठिकाणी बघा लाईकने 2 गोष्टींची तुलना केलेली आहे म्हणून हा कोणता फिगर ऑफ स्पीच? सिमिल. त्यानंतर बघा इमेजरी. ब्रेक ऑफ अ डे. इमेजरी असं आहे की तुमच्या मनामध्ये त्याची इमेज निर्माण होते. ब्रेक ऑफ अ डे बघा असं म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं सकाळची वेळ आहे. ब्ल्यू, न्यूबॉर्न चाइल्ड, मॅरेज वेल, हे सगळं बघितल्यानंतर काय होतं? ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये ती इमेज निर्माण होते. फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ मेटाफर. मेटाफर आणि सिमिलमध्ये काय फरक असतो? तर सिमिलमध्ये ॲज किंवा लाईक हे शब्द वापरले जातात, तर मेटाफरमध्ये ॲज किंवा लाईक न वापरता 2 गोष्टींची तुलना केली जाते. न्यूबॉर्न चाइल्ड इज कम्पेअर्ड टू फर्स्ट स्टेज ऑफ लाईफ. बघा फर्स्ट स्टेज ऑफ लाईफ आपल्या जीवनाचा पहिला जो पाया आहे तो काय आहे? न्यूबॉर्न बेबी. म्हणजे त्याची तुलना कशाशी केली आहे? तर आपला बघा फर्स्ट स्टेज आहे लाईफचं त्याच्याशी केली आहे. चिल. आता चिल म्हणजे काय? रात्रीचा जो स्थिर म्हणजे अगदी स्थिर असा जो गंभीर असं वातावरण आहे ते कशाशी कम्पेअर केले? डेथशी कम्पेअर केलेलं आहे. आता अलायट्रेशनची एक्झाम्पल खूप आहेत जिथे बघा डब्ल्यू काय होतं? रिपीट होतं सगळ्यांमध्ये. कशामध्ये? वी, वेव, व्हाय, वेवर, वाईल्ड, विंग. आणि यामधून काय केलं आहे? अलायट्रेशन पुन्हा वापरून एक संगती निर्माण केलेली आहे, एक रिदम निर्माण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा भाग तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर कृपया लाईक करा. अजून माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांबरोबर शेअर करा जेणेकरून मी हा जो उपक्रम चालवला आहे तो सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचू दे.
तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, तुम्ही माझं टीचिंग एन्जॉय करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.